आज मी बनवली खानदेश स्पेशल मिरचीची भाजी. याला आंबट चुक्याची भाजी असं म्हणतात. मिरचीची भाजी म्हणतात खानदेशमध्ये. ती बनवली. त्यासाठी घेतलं मी एक चांगली मोठी गड्डी आंबट चुक्याची, एक वाटीभर तुरीची डाळ, खोबऱ्याचे तुकडे, शेंगदाणे आणि मिरच्या चांगल्या बारीक कापून घेतल्या. एका कुकरमध्ये हरभऱ्याची डाळ, आंबट चुका हे चांगलं धुवून टाकून दिलं. त्याच्यातच आपण खोबरं, शेंगदाणे आणि मिरच्या टाकणार आहोत. आता या कुकरला आपण गॅसवर ठेवू आणि याच्या चांगल्या 3-4 शिट्ट्या होऊ द्यायच्या आहेत. आपल्या शिट्ट्या झालेल्या आहेत. आपली ही भाजी चांगली एकजीव शिजलेली आहे. त्याला जरासं ग्रेव्हीनं घोटून घेऊ आणि बघू शकता कशी शिजली. आता एका याच्यात आपण लसूण जिऱ्याची पेस्ट, एक कांदा आणि खोबरं आणि शेंगदाणे बारीक करून घेणार आहोत. तर मी कढई ठेवली, त्याच्यात तेल टाकलं, त्याच्यात जिरं, मोहरी, त्या तेलात आपण जिरं, मोहरी, कढीपत्ता टाकून दिलेला आहे. आता त्यात आपण लसूण, जिरं आणि अद्रकची पेस्ट टाकणार आहोत. ती चांगली परतून घेणार आहोत. ते झाल्यानंतर त्यात आपण टाकणार आहोत कांद्याची पेस्ट. आता त्यात आपण कांद्याची पेस्ट टाकणार आहोत. आणि कांद्याची पेस्ट चांगली झाली की त्यात आपण आपलं खोबरं आणि शेंगदाणे बारीक केलेले ते पण टाकून देणार आहोत. हे खोबरं आणि शेंगदाणे हे सगळं आपण आधीच भाजून घेतलेले आहे. कांदाही आपण भाजून घेतलेला आहे. ते सर्व झाल्यानंतर त्यात आपण टाकणार आहोत हळद आणि गरम मसाला टाकणार आहोत. हा मी गरम मसाला दवेका दिवेचा गरम मसाला टाकणार आहे. या मिरचीच्या भाजीला दवेका दिवेचाच गरम मसाला चांगला लागतो. तर आता हे आपलं झालेलं आहे. चांगलं लाल झालेलं आहे. आता त्यात आपण आपली भाजी टाकून देऊ. थोडीशी मी त्याच्यात कस्तुरी मेथी पण टाकली. त्यातच आपण जरासा सांबार टाकला की त्या भाजीला, तेलात थोडासा सांबार टाकला की त्या भाजीला असा हिरवा रंग येतो. आता आपली जी घोटून ठेवलेली भाजी आहे आपण त्यात टाकून देणार आहोत. त्याच्यात आता वरून मीठ आणि कोथिंबीर टाकलेली आहे. आता या भाजीला चांगली उकळू देऊ द्यायची आहे. तर अशी आपली भाजी, ही मिरचीची भाजी, खानदेश पद्धतीची मिरचीची भाजी तयार आहे. तुम्हाला आवडल्यास लाईक करा, या व्हिडिओला शेअर करा आणि माझं यूट्यूबवरती जे चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करा. अशा नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी. खानदेश स्पेशल मिरचीची